नको घुसण्या पार्टी करून मटनची. त्या आबाजवळून मटन आण ना. त्या आबान धंदा टाकला का मटनचा. काल्या काही सांगून राहिला का बा. बुड्या तू उभंही नाही करत मला तरीचा. ह मटन तर दूरच राहिलं. अबे जमन बे भुसण्या काहीतरी मेळ आणले का. अबे मटनले खाटून आलं ना. त्या आबाच असतं दुकान आल्या मटनचं. बुड्याले उच्च्या पट्ट्या काही मारणं अशा इकडल्या तिकडल्या फाकाल्या. बरोबर मग बुडा पट्टी ते आबा. काय बुड्याला पटून मग आबाले. अबे जोड नाही उभा करून आला मग आबा तर. जापासून मटनचं दुकान टाकलं तापासून. हे चिटेच करते नी काय बुडा. तू तर मटनची गोष्ट करून आला मग आबाजून आणायची. मा आबा जे नळी फेकून देते की बोकड्याची ते बी देत नाही मले. काय रे बा कसं रे हे आले का. स्वतःचा आबा असल्यावर मटन नाही देतले का तुले. म्हणले का काही ना काही सेटिंग बे मटनची पार्टी जमून देऊन वावरात. लय खाटून राहिलेले का. तशी भाऊ फुकाची तर काही सेटिंग लागत नाही. 200-200 रुपये जमा करा आणि मग मटनची पार्टी करू. तसा मा आबा भाऊ उभाही नाही करत. पैसे दे म्हणते पहिले मग मटन नाही. मग कोणी बी पोरगा असो की नातू असो कोणालाच बुडा फुकट देत नाही. उभाही करत नाही फुकट म्हटलं की. मुतले का तुझ्या मटन नाही आणल्या जात. काय माणूस असले का तू. एवढं सांगितल्यापेक्षा तूच जाय ना बुड्याले. फुकाचं नाही उधार तरी मागून पाहिजे मग समजतील काय तर. काय शिकवते बुडा तुले शाळा. बापा मी नाही जात बापा तसं रॅनी आहे पैसे. रॅनी का खरा आहे काय. हो ते गेली तर गेली सायाची. तिने बायकोनं सोडून गेली मला. ओकणी मला म्हणते मा मायले वागू नको. हा तिची गाडी ठीक ठेल आहे का सायाची. हरी भाऊ तू टेन्शन न घेऊ. हा हरी भाऊ दुसरी आणि तुला थांबलून तू काल टेन्शन घेऊन राहिला. हरी भाऊ जिता अजून तुला पोरगी बायको ना मी दुसरी. हा इले पावती नको देऊ तशी दुसरी बायको आणू तुला. तू काय टेन्शन येतं. पान तिकडे घंटा पानं लुटायनं पुरा. उतरेला का हा कधीपासून मूत प्यायला लागला रे गड्या. आता दारू प्यायला लागला बा. याची बायको गेली त्यापासून पिसाड झाला का सायाला. टेन्शन आलं गड्या त्याले बायको गेली तर. कंटन भाऊ हे काय तालाच बा. हे कधीपासून सुरू केलं तुम्ही ना. कोण इजावणार मला. तू आम्हा बापाच काय इजावून राहिला मला. हा तू कोण इजावून राहिला मला. काय तोंड्या. छान तू टेन्शन न घेऊ. गावातले लोक तोंड घालतातच ना. तोंड घालतातच. हा भाऊ हरी आहे ना तू टेन्शन घेऊच नको. काय गंटन काका हे काय हाल लावले बा तुम्ही न करणं. काय हे दारू मारू पिऊन राहिले. हे तुम्हाला शोभत नाही राजा. तू शिवल्याचा पोरा मला सांगता काय हो भुसणे. हा कुठे गेला तो शिवल्या. शिवल्या कुठे गेला तो माझा तो त्या बाप. हा बळीचा. हा सांग ना तो. त्याचा मला माहिती नाही. हा त्याचं दुकानदारीच बंद करतो ना मी. वाडी यायची. हा मला मागे इद्दा लावला सांगा ना मी तर. भुसण्या बोल नको रे बापा काही. हो ओव्हरलोड होईल गाडी. बापा मी काय बोलतो बा. हे मूत पेला आता का सुधीत आहे का हे. मा बापाले साधून राहिले हे माई काढून राहिले मा बापा बरोबर. कंटन भाऊ जा ना घरी. बुडी वाट पाहून राहिली तुमची माय. काय फरक पडून राहिला माय बुडी वाट पाव की माय माय पाव की बायको बा. तुला काय घेऊन देणार मी. हा शेपट्या. हा उंदऱ्या वानाच्या मला शिकवून राहिला का तू. अरे आणि लोफर वर येणार नवरा चालतो चाल. हरी भाऊ सोबत चालतो. टेन्शन न घेतो. अरे भाऊ चला तुम्ही म्हणसान तसं. हरी भाऊ तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही चला. पिऊन कोकडे भाजून राहिला गड्या हा गंठ्यात. काय खरं नाही काय. या हऱ्यानं सारा गेम केलाय. हऱ्यानंच पाजलीच नाही दारू. सांगा रे याच्या मायले सांगता. त्यान बे कुठे सांगता याच्या मायले. आपण मार खाते सहायचा गावात एखाद्याचा. खाऊ द्या चपके खाल्ले तर समजून याले हराम कराले. बायको गेली त्यापासून नाही पिसाड्यासारखा करून आला हा. बायकोच करते. त्याच्या बायकोले लाज नव्हती आणि हे बायकोच करते भयाळ्या सूत्राचं. चला काय करते बघ. चला याच्या मागं जाऊ आपण. साधूबा तुम्ही गेलते घंटेची बायको आणायला काय झालं तरीचा. हा आणली नाही घंटेची बायको वापस. घंटेची बायको येत नाही म्हणते अलग राय म्हणते तर येतो. ते बी घर लागीन वावर लागीन. बुडीले म्हणते एखाद्या झोपड्यात ठेव. सांगा आता हे कसं काय करा. हे कोणता आहे पोऱ्या मायले कसं काय ठेवा अलग. बरं झालं साधूबा मीनं लग्न नाही केलं राजा. नाही तर माय बापाले काढूनच दिलं असतं बा मा बायकोनं. मूत राजा लग्न नाही करायला पुरत राजा. तर या गंठ्याहूनच पाहणं राजा. गंठ्याची माय किती धाव करते राजा. पराठी उपटते ते बुडी कसं. आणि 1.5 दिवसात गंठ्याला बायको आली. हे म्हणते अलग काढून द्या डोंगरीले बुडीले. सांगा आता. काल काहीच खरं नाही भाऊ. हो पोरी काय करतील याचा अंदाजच नाही. शिकल्या तेवढा वाया गेल्या त्या. काही घेणं नाही द्यायले. फक्त आता काय पाहिजे नवरान बायको आणि होणारे लेकरं. दुसरं कोणीच नाही पाहिजे द्यायले. सासरा चालत नाही सासू चालत नाही. नवऱ्याचा भाऊ चालत नाही बहीण चालत नाही. फक्त कसं तिथं गणगोत चालते तिले. हो साधूबा तुम्ही खरं बोलून राहिले. बायकोले फक्त बायकोचं गणगोत चालते. बायकोचा भाऊही चालते बहिणी चालते.
बोलल्या शोधल्या मास बहिणी चालतात, मावशी चालते, मावसाही चालते, आपल्या हात्याने चालत, मामाने चालत, आपलं कोणीच नाही चालत त्याले. हो वड्या मधाच लय बेकार काम निघालं बा. रे मी लय संबंधात पाहून राहिलो का. लोक कबूल करून घेऊन राहिले तर लिहून घेऊन राहिले की हे आमच्या घरी आले नाही पाहिजे सांगा आता. सोयरा घरी जाईन नाही तर काय तो. आजकालच्या पोरीले नवऱ्याचे मायबाप तर अजिबातही चालत नाही थोड्या. काय म्हणजे परेशानीच काम आहे, ज्यानं जन्म दिला तोही चालत नाही. आजकालच्या पोरीला काय पाहिजे माहिती, ऐश करणं पाहिजे फक्त. हो टीव्हीचं रिमोट हाती, 2 जणांनी स्वयंपाक केला की बसली टीव्ही पुढे, दुसरे कामं नाही पाहिजे. सासू असली सासरा असला की त्याचे कपडे धुवा, त्याले वाढून द्या, स्वयंपाक करा. इकडे तिकडे गप्पा मारल्या जात नाही, बसायला जाता येत नाही. सासू सासरे असली की हे नाटकं जमत नाहीत ना. आणि एकटी असली मग कुकडी मोकाट फिरते, हे मोकाट देवगाईसारखी. तर आहेच म्हणा किती पुऱ्या जिंदग्या बरबाद झाल्या. हो सासू सासरे आहेत म्हणून पुरी येत नाहीत. 6-6, 7-7, 12-12, 2-2 वर्ष वांदे पडतात. अशी परिस्थिती आहे भाऊ. जाऊ दे, आपण काय करशील, कोणाला सांगून बी काही फायदा नाही याविषयी. घंट्याची माय बंद घर चालवते, खाव करते ती बाई कामाले. आणि हे 6 दीड दिवसात येईल म्हणते, मायले वागत नाही म्हणते. सांगा घंट्याच्या किती बेकार परिस्थिती आहे. घाईनो करून दोस्ता एवढा काय करून राहिला, फटंग चालून राहिला तू. कोणाला भेटतो मी, कोणाला भिऊ रे हरी भाऊ, कोणाला नाही भेट मी. ह्यात नाही मानत कोणाला. आला सोडून काढतो सायचा कोणी असला तर. आपल्या नांदी लागेल कोणी आहे का माय चालला गावात. साधुवा तिकडे घंट्या पाव. साधुवा माझी किंमत काही राहिली नाही. त्या मोत्यानं रंग्यानं मला मटण नाही दिलं राजा. 2 सुनावले मी मारीन म्हणे बा तुम्हाला. तो मायचा लाल दूध पेल असेल त्या मायचं तो मारून दाखवून मला त्या रग्याला मोत्याले डंगरेले. साधुवा काही कोणाला मारू नको, जाय मुकड्यान घरी. अरे अगोपणा करून राहिला का रे. दारू बसतं का घरी बा उरायले. निघाले माझं दारू फारू. माझं का पैसेवर आले का, पैसेवर आले माझं. साधुवा 50 रुपये द्या, अर्धा क्वार्टर मारून येतो ना. साधुवा बायको गेली सोडून मला. मला काय म्हणते ते. साधुवा जाय बरं तू घरी, जाय बरं मुकड्यानं. अगोपणा करू नको, जाय बाई. मारून पिऊ राहिला तो, नाटकं करून राहिला सारा. अजून काही नाही झालं बाबू. येते तुझी बायको अगोपणा करू राहिला जास्त. बायको म्हणाल पाहिजे साधुवा, म्हणाल बरं बायकोची. आपल्याला नाही गरज बायको फायको नाही पाहिजे. बायको नाही पाहिजे आपल्याला. आता फक्त दारू पाहिजे, दारू आपली बायको आहे आता. साधुवा चला मूत ते सोडून द्या त्याले, ते मूत पेलायचं. चला राजा अंबादास भाऊ, घंटे वाया गेला राजा, दारू पिऊन राहिला राजा, बेकार झालं इथं. साधुबा चला, ते आपला पिच्छा नाही सोडतील. चला आपल्या नांदी लागतील ते. अंबादास चाल बस, हे काही खरी केस नाही बा. सांगून ऐकणार आहे ते मूत पेलायचा. साधू थांबणार येऊन राहिलो मी. माझ्यावर ऐको, माझ्यावर दादा. साध्या गेला साध्या पोयात. थांब रे भाऊ, त्या पिक्चर नाही सोडत. साध्या आलो त्या मांग. तू काका मी सांगू मला आवडले. अम्मा झाल्या नेला मी झाली तो. अम्मा झाल्या भाव नाही भडकीचा. त्याने काय बकऱ्या झाला, सायला अक्कल काही नाही. चालतो चाल हरी भाऊ, चालतो चाल फक्त वा बरोबर. बरं बाबा, त्या घंट्या बायकोला आणायला गेलो बाबा, तर तिचा मार खाता राहिलो बाबा. घंट्याला चांगला सुतवला ना रे गळ्या जाईन. त्या सायन लय मारलं रे गळ्या झाले. मला वाटलं बा आम्हाला फटके मारतात काही. लटरफूस मार खाता राहिलो म्हणते राजा. सांगायचे वेळेस लाज नाही वाटत तुम्हाला जरा बी. काका बांगड्या घातल त्या का तुम्ही ना झोडा लागत होते. काय करतो बा तडीसा, कोणाला मारशील तू. बंद गाव होतं तटी. एकाला मारलं तर बंद गाव भिडलं असतं बाबू. खांडा गेले असते तडीसा. तू पाहिजे तडीसा, मग आलीस ती मजा. आता पुरा गदर गेला असता, हापशीच उपटली असती त्या गावात. तुम्ही आम्हाला कमी समजते का तुम्ही. यार मग कोण आहे तर मर्द. झप्पा खलास केले असते. आपलं नाटकच खराब आहे. आपण एक तर कोणा मधातच पडत नाही, आणि आद्या पुऱ्या कामात तर पहिले नाही जात आपण त्या संमतात नाही फंबत नाही. आपण काल तर होतं टी मरेल, पण तुम्हाला झाला का आता नीता चालले तुम्ही. बा नीता गीताची गोष्ट नाही बाबा. आपण कसं गावातलं काम असते बाबा. जा लागते कोणी बोलायला आपल्याला. तर सांगतो आता. त्यांना हात पाय जोडले गंठ्यानं. त्यालाच म्हणे भाऊ तटलो. आता सांग मग जाशी नाही काय. गावातलं काम असते, पण तुम्हाला लग्नात बोलवलं नाही त्यानं. संबंधात पुण्यात नव्हते तुम्ही. त्या समोरच्या पार्टीला ओळखत नाही, पायकत नाही. त्या शिवल्यानं संबंध करेला, त्या कोंदील बुड्यानं करेला. ते कुकडे गेले ते कोणा बक्षात बसेला ते नव्हते का तडी. फुल्या होतात सोबत, पण तो कंदील बिडा पोहून जायला सांगता बाब नाही नव्हता. ते जायला ना परचाला तिकडे फुकाचा खायला भेटून राहिले त्याला. आता निवडणूक आहे तर सट्ट हातापून राहिले तिकडे. मटण मासोळी अंडे दारू सट्ट चालू आहे. एक निवडणूक आहे, फुकाचं खाय त्याला सस्त माग काय. बरोबर आहे. हे फुकटे गेले असतील ना प्रचार करायला माग. ह्याले काही घेणे दे नाही बरं ना माणसाची ना पक्षाची. ह्याले फक्त खायची गिनणे नाही. हो मित्र हो, हे 500 रुपयात काही मत विकू नका बरं. हे दलाल काही सुचू नाही देत बरं. हे आमच्या गावातले 2-3 आहेत. बबन्या
हा कंदील बुडा, तो माऊली, हे असे कुत्रेले येतील तुमच्या दारी. यालेच करा आणि त्यालेच करा. तुमची स्वतःची बुद्धी वापरा बरं. हो, पाश्चात काही जिंदगी निघत नाही माणसाली. पाश्चात तर काही जिंदगी कटत नाही माणसाची. पण ज्याला आपण 5 वर्ष निवडून देतो की नाही, तो त्या 5 वर्षात 5 पिढीची कमाई करून घेते करोडोची. आणि तुम्हाला देते मग गाजर हाती. हा, तो त्याचा घेते सरक करून. गड्या मुद्दा तो नाही ना आपला गंठन जाय ना बा. तो कुकडे घुसते का मुद्दा सोडत नव्हता 2 गड्या. नाही, या मुद्द्यावर येणारच आहे मी 1-2 दिवसात. मी बोलतो या मुद्द्यावर, मला बोलणंच आहे. हो मित्र, हो थांबा, शांतता ठेवा. या मुद्द्यावर येणारच आहे मी डबल. शिक्षित बेरोजगार तरुणांचे काय हालात होती, म्हाताऱ्या लोकांचे काय हालात, शेतकऱ्याचे काय हालात. हा, याच्यावर बोला लागेल नाही तर काय तर आपल्याला. आपली जिंदगी दावर लागेल आहे सध्या. काय झालं तुझ्या भाषण बा. मी चाललो रे बा. मुतल्या तुझ्या नांदी लागेल पुढे बा. घडीले का नाही काहीच काहीच काढत राहायचं रे बाबा. म्हणून तुला का लोक आपला खार करतात बाबा. असे आहेत मग लोक. मी काही बोललो की पोहून जातात बा. असं होते मग हे. बा मला मटण ठेवता बरं. मागच्या बाजून राजा तुम्ही काही धड मटण नाही दिलं मला. खेरखाड उरवली राजा. नुसतं चेरपीच दिली राजा. मला मस्ती मारली तुम्ही ना. काम करतो राजा मी तुमच्या. तुम्ही मला चांगलं मटण देत नाही बा. टेन्शन न घेऊ. या बारीन तुला टाप मटण देतो बिलकुल. हा काय होय, बोकड्यावर पाणी टाकतो. बोकड्यावर पाणी टाकू टाकू थंडागार करतो बोकड्या. 10 किलोचा बोकड्या 12 किलो भरतो. आणि मारू चालू आहे तुमचं. मग पुरते का तसं केले का? झामला झाला का तू? बिना पाण्या मटण देता का लोक येले? पहिले कसं आता निवडणुकी गिराई का हाणून घेऊ ते चानच. तू बडबड नको करत. मुकड्यानं तुला सांगितलं ते काम करत द्या. कंटा बुडे बा टाकतो बा पाणी टाकतो. बुडे बा बरबाद झालो राजा मी. बरबाद झालो. बायको सोडून गेली ना. अलग काय म्हणते गंठ्या तो. त्या मायचं खुरे पाहिजे नाही म्हणते घरात. सांगा बुडे बा काय करू मी काय करू. घरानं काल सांगून राहिला आम्हाला. बायको गेली सोडून अलोक राय म्हणते. मटण पाहिजे का तुले? मटण लागत असेल सांग तू. ते घरानं ऐकायला बसेल नाही आम्ही. आम्हाला नको सांगू ते त्या शिवल्याला सांग. ऐकसा ना तो कोण ऐकून माझ्या घरानं. ऐकत नाही आहे. माझी बायको सोडून गेली. तुम्हाला काही वाटत नाही का? धंद्याचं पडलं का तुम्हाला? मटण पाहिजे म्हणता तुम्ही. का आजपाच दिवस राजा मी तुमच्या कामात पडो आणि माझ्यावर संकट आलं तुम्ही राजा हात झटकले. कुठे बा शोभलं नाही म्हणून तुम्हाला हे. कंठन बाबा घरी येऊन सांग ना आम्हाला. दुकानवर काय सांगून राहिला. असं करशील तर गिराईक पुजडते बा. तू लय पेलास न पडे थदलो. एवढी पेत असतात का दारू? जाय तू घरी येतो आम्ही. काय तर तू शांती करतो बा. जाय घरी. पोर असर पडते गड्या कंठन. जाय बरोबर तू घरी. घरा नाही का पहिले. बायकोचं काय बरं सांगा. अलग राय म्हणते ते मला. माय जागत नाही दिले सांगा तुम्ही. आणि मला त्या भडी जाईन मारलं. मला मारलं बा कुठे बा सांगा बा. पिशेर काढला जाईन मा साहेब मारलं मला. नाही काय राहिली त्या गावात इज्जत राहिली का हे सांगा तुम्ही. बा हे बरा ना आम्हाला नको सांगून बा. जो तुझ्या संबंधात होता शिवला त्याला सांग ना तू. त्या कोंदिल्याला सांग. आमचं मस्त काल दाबून राहिला तू. आम्ही होतो काय कशात घ्या द्या. तुझ्या लग्नात होतो का आम्ही? आम्हाला काय तू कीर्तन ऐकून राहिला घेणं देणं. चाल हे डंगरे काय कामा घेणार आपले. फेल आहे टोबाय. चाल. अरे भाऊ मला माहित नाही हे डंगरे माया काही कामात पडतील नाही. यायचं कसं आहे माहिती काय? काम सोडून वैद मोरो. याचं काम असलं की गंठ्या दिसती राहिले. मला काम पडलं मला काढू देऊन राहिले. अरे हो तुला मटण पाहिजे ना. मटण पाहिजे ना. किलोभर लावा मटण पुढे बा. मटण लावा पुढे हो किलोभर. पैसे 650 रुपये लागो. कुठे आहेत पैसे? मग एवढी किंमत नाही का पुढे बा. मला मटण देऊ शकत नाही का तुम्ही? उधार पाहिजे मला उधार. काल पैसे देईन मी. द्या मला मटण द्या. हो हऱ्या या पोऱ्या लिहून द्या घंट्या लवकर अटून. दारू पाचता करा घरी बा पोराले. लाज वाटते की तुला साहेब एवढे. नेव लवकर या घंट्याला तिकडे ओळख. आता मग तू सपाटे मारीन मी. उड्या वा नाही तुम्ही. झाले गंठन चाल लवकर. मार खाना नाही आपल्याला. चाल लवकर पुढे गरम झाले. नव्या याच्या शिकवलीतल्या अरे भाऊ हे काय कामाचे आहे ते साहाय्य. याचं मटणची दुकान ना लागतो मी. मटण खाण्या नाही दुसऱ्या दुकानून. याच्या या डंगऱ्या दुकानावर मटण नाही रे बा. हे बघ कसा चाल गंठन चाल जाऊ दे. सोड पिच्छा डंगरेचा. या डंगरे माझी किंमत नाही करून राहिली. याची औकात करतो सर सामने तू. बायको सोडून गेली मला. जाऊ दे तू गंठन टेन्शन घेऊ. आपली फडती आहे ना आपली. झालं हे गंठ काय ना काय आफत आणतेच बा. एक सुधी बायकोने वावल्या गेली यानं. दम नाही पुरत न यायचा. बायको काय सोडून जाईन हो नव राहिले. पण हे हिल्ले सारे पिऊन समाधान करायला आलं झालं हे गंठ. बायको ज्या वेळेस तटी सांग कोचम पाडता म्हणा रात्री काल गेली ती बायको. पण नाही ना फुसपटा काय झाला. आता मूत पिऊन माझून आणून जायला गावात. जाऊ दे आपल्याला काही घेऊन देणे आपल्या धंद्यावर लक्ष देवा.
अरे दगडू काय नामदेव भाऊन सांगितलं असेल तुला काय झालं काय नाही तर गंठ्या बायकोला न्यायला गेले ते नामदेव भाऊ. अरे चकलं ते काही खरं नाही ते. ते पोरगी व्हाया जायलाय भाऊ. ते म्हणते गंठ्याची मायाच्यात नाही पाहिजे मला अलग पाहिजे म्हणते. असा विषय जो होईल आता. तेच भुकेल्यानं भाऊ संबंध होतो. आता मा भावानं त्या शिवल्यानं बोट घाल्यानं संबंध करेला आहे तो. त्याला का खायला भेटलं तिकडे पैत येतो. त्याला का अक्कला काय समजते हो त्याला. तो मलेच तर राजा फसवायला मागे पुढे करत नाही. हा तो गंठ्या ह्याच्यात काही ना काही त्याला दलाली भेटली त्या शिवल्याले. त्यानं बरोबर गेम केला. बोलाल भाऊ हे बरोबर बोलाल 100%. हो आपल्याला पटली ही गोष्ट. नक्की ह्याच्या शिवलालचाच हात आहे. हो शिवलालनंच बोट घालायचं याच्या. आता गोड गोड बोलून आला आणि शिवलाल भाऊ पुढे पुढेच करते ना. हे कोण करून राहिला मग. त्याने जर दलाली खायला असती तर ही रिकामी कामं केली नसती त्यानं. अरे हे आता गोड गोड काऊन बोलणं चालू आहे तो चांगला काऊन झाला तर भुसण्यानं चांगले कान उचलले. हो पुरा साधवला माणूस. लाज शरम काढली पुरी शिवलाल भाऊजी. म्हणून मग शिवलाल भाऊ जरासा सुधारला. आता कसा ऐकून राहिला. नाही तर लोक तर फडफडच करे. तो लगन झाल्यावर बायको कशी काय जाईन हो. आज कुठेतरी कमी पडला ना हो. याची मेळ नाही जमला. बायको थंडी नाही करता आली नाही आली म्हणून ती गेली. बरोबर बोलणार राजा पाटील तुम्ही. हाही साधा आहे ना. याला काही मेळ येत नाही. समजत नाही ना याला 10 गोष्टी सांगावं लागतात 10 खेप. हा 6 रात्री आला असेल झपेल मग तेच काय घरी गेली ते सोडून. मग लोक नाही भेटलं की त्या गोष्टी तर होणार बा. पोरीचं तिसरा पाय काढतातच. अलग कोण राहून राहिले ते तर दुसराच काहीतरी मेळ असेल तिचा. याची यानं भागत नशील. नका बकू इकडल्या तिकडल्या फाकाल्या मारून राहिले. काही मनातलं उकरून काढता का साय हो रे. काही बी बकून राहिले काय. अबे आजकालच्या पोरीले सासू सासरी चालतच नाहीत. फक्त त्याचं गणगोत त्याले फायर असते. फोनवर बोलतीन 2-2 घंटे. त्याचं गणगोत आली भाजी भाकर पोया. साऱ्या गोष्टी व्यवस्थिशीर करतील स्वयंपाक बी. आपलं गणगोत नाही चालत त्याले बनी. अशी नाटकं आधी. सांभाळ तू मला सांभाळ तू आता. हा हरिभाऊ सांभाळतो मी तुम्हाला. पारे घंटे नाटक काय तर घंटा पुरा पेला रे गळा. अरे पारे हरी बोलणार खाली. हो हरिभाऊ उठा ना. उठा हरिभाऊ. मला करमत नाही तुम्ही नसलेली. हरिभाऊ उठा. झोपू दे तुम्हाला. झोप येऊन राहील झोपू दे. घंट्या काय जाल लावले रे तू ना. घंटे जाल लावले. हो टाकल्या तू काऊन उडाला. तो शिवल्या कुठे दाखवू मला तो. त्या माझा फसवलं मला. ते बायको इद्दाशी मारली बा मस्ती की त्यानं. तो शिवल्या दाखवू मला कुठे. त्याची पाय तुम्ही काय वजन काढतो त्याची. मला काय माहित कुठे आहे तो शिवल्या. तुझा आहे पाय. हो टाकल्या जास्त नको बोलून सांगतो कुठे येत होतं त्याची फायतो मी. मला पुरी काढणार खरं वाटते. खोकणी यायची. त्यानं मला फसवलं काय ना. बायको दिली अशी दशल करून कामाला धामाची ढबऱ्या भोगाची. घंट्या भाऊ माझं नको आणून मुखड्या जा ना घरी. हे कामा काम करू राहिला का. अरे दारू कोण बाजली तुले. दारू कोण पिऊन राहिला तू. माझं नाव राहिलं का मी. देवलाल भाऊ तुम्ही माझं नाही दिसतो का तुम्हाला. महात्मा दुखून राहिला ना. महात्मा दुखून राहिला देवलाल भाऊ. मा खराबा झाला ना देवलाल भाऊ. मला शिवल्याला फसवलं देवलाल भाऊ. मी दारू पेनाला दिसलं का. दारू पिला का मी. हो बाबा गंठन माहिती आहे आम्हाला सारा तो इतिहास. जाय होय तू घरी. तू माय वाट पाहून राहिली का काय. तू माझं आणून राहिलो तू घेऊन ना ना. आम्ही तुला घरी नेऊन द्यावं काय. तू सांग मग आम्हाला. नेऊन देऊ काय तुला घरी. घरी फरी नका देऊन देऊ मला पहिले त्या शिवल्या घरी जाणार आहे. त्याची वाय नाही मला त्याची खरडपट्टी काढणार आहे मला. त्यानं मला फसवला ना. जिंदगीचा नाश केला त्यानं. काय करू. लग्न नव्हतं हेल तर फुटलं होतं ना. आता मला टेन्शन आलं. दुनियाभरचं टेन्शन आहे मला. देता का गडू शिवल्या घरी पाठवून. आपण माझं आणते दडीचं. द्या पाठवून द्या. आपण माझं आणते शिवल्या घरी. मग शिवलाल भाऊ आताच तर घरी गेला आठवून. जाय लवकर झटकनी. चाललो मी जातो मी. फक्त माझ्या गड्याला हरील पाहिजे. झफेला आहे तो. झफेला त्याला कुठं जाणार का. मी चाललो आता. पाटील तरी जास्त माझं राहीन फालतू शिवल्या फिवल्या मारीन बरे आले. तो आळू आहे बरं शिवल्या. देवलाल भाऊ चला जाऊन शिवल्या घरी. कोणतं होतं या घरात पाय नाही ठेवत. भाऊ असे ना बापा. आपलं त्याचं सारं तुटेला आहे. आपण नाही जात त्या घरी. तुम्ही जा बा. चाल घडू चला. मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा. आणि दारू पिऊ नका बरं. दारू हे वाईट आहे. हे पहा अशी अवस्था होते मग कुठे पडा लागते. आणि सबस्क्राईब करा बरं चॅनलला. आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करा. आजी चाल बरं. गंठन काका माझं आणून राहिला. लय दारू पेला गंठन काका. चाल बरं लवकर. रे बापा काय झालं असं. काऊन माझं आणून राहिला तो. माहित नाही आजी लय दारू पेला. टंग लागेला. हरिबा सोबत आहे.
साऱ्या गावाला साधून राहिला माणूस. हो पुरी माय बहीण काढून राहिला. लवकर चाल बा, कोणी मारीन बरं गंठन काकाले. चाल लवकर. मा मोठ्याच्या घरी शिवलालच्या घरी चालला आता साधत साधत. मोठ्याची माय बहीण काढून राहिला. नक्की मा मोठ्या मारीन बरं. काय खरा नाही, आडू आहे मा मोठ्या. लवकर चाल बापा. अरे बाबू चाल बापा लवकर. हा गंठ्या बी नाही काही करत राहते. आता काय गरज आहे त्याला दारू गिरू प्यायची. नसता जे कुटाने करते हा. तू शिवल्या रे, आराम करू राहिला फाळाखोर रे. मला फसून तू हा गजाच्या बच्चा मला फसवला ते. हा फुटकं ढबर मा मस्ती मारलं. मा बायकोला काढून द्या म्हणते. अलग राय म्हणते माझी बायको. हा हो शिवल्या. काय झालं रे तू? काहून नाटकं करून राहिला? आणि दारू कोण वाजली तुले? हो काय माझं नाव राहिला गंठ्या तू? आणि मला काय छात होतं काय रे तू? काही आहेस ना तूच आहेस. काही लायस आया माझ्या लग्न दिलं करून रातोरात. हा आणि अशी बायको घातली तुला बावन वा घरात. माझ्यावर स्वतः तुला अगोपणा केला. माझ्या जिंदगीचा सत्यानाश केला बाबू तुला. हा तू आहेस का निभूत? ऐकून राहिला याचे भनभन. हा ना रट्टे आले काय बकून राहिला. हा मूत पिऊन येऊन राहिला आधी. तर मी हानू काय 2-3 चपला सांगा तुम्ही, नाहीतर मूत पेलाय तो. तू भुवड तोंडे, तू मूत पेलास. मी मूत पेलाव काय? मी दारू पेलाव काय? तू काय वाटू राहिली? तू नाही फसवला मला. तू बी होते ना त्याच्या पावन खाणी जे हो सारे बदमाश. तुम्ही बदमाश खाणार आहे तुमचा सारा. मला फसवलं तुम्ही साय हो. बाबू गंठन जाय ना घरी, जाय ना बा. काल माझून आणून राहिला घेणं दे ना तू. मला काल साधून राहिला, मा बायकोली साधून राहिला बा तू. काय का म्हणा लावला तू ना करणं. जाय बरं तू घरी. उतरला रे तू. तुम्ही मुख्य घ्या तुम्ही भरवी ज्या मला फसवलं तू ना. कदाच्या बच्चा मला लग्न दिलं परंतु अशी इद्दाची बायको घातली गावात घरात माय. हा सुधी होती का ते गुन्हात ना म्हणा. मा बायको मा मायले अलग राह म्हणते ते. माय कोणत्या मायले कसा सोडून राहू रे मी भरवी. हा सांगलं तू. फसवलं का मला त्या मला मारलं. तुला काय केलं रे? बांगड्या भरलं त्यासाठी साचून. हॅलो तोंड पाहून राहिले तुम्ही त्याचं. पाहणं तो मला बोलून राहिला ना, तुम्हाला बोलून राहिला ना. आणि त्याला सांगूनच राहिले समजून. हाना त्याच्या मळण्यात तर चबर चबर करून राहिला तो. तोंड फोडा त्याचं तोंड. डबल भाजरे की नाही भाजरे तो. मूत पिऊन आहे की नाहीये. ते तुमच्या जाणं होत नसेल की नाही काही, तर मी मारतो त्याला 2-4 चपला. सांगा ना फक्त तुम्ही. तुमच्या जाण्यात काही उन्न राहिलं. कोण एवढी फळंग फळंग करून राहिली बोला. काय ना तू मुकड्यानं तू काम करणं बोलते ना बोलून राहिलाच होतं. दारू पेलाय तू. पेलास का त्याच्या बरोबर दारू? आपण सुधीत आहो ना. त्याला बिचारायला टेन्शन आहे. एक तर बायको गेली त्याची. कोणाला टेन्शन आहे ते बिचारायला? जाऊ दे साधू दे. काही अंगाला भोको पडतात का आपले? बापा रे, हे तत्वज्ञान तुम्ही सांगून राहिले का बापा? मला ते चक्करच येऊन राहिले हे तुमचं ऐकून. आता कधीपासून बापा एवढं ज्ञान? कधीपासून? नाही तर एक शब्द नाही ऐकत जा बापा तुम्ही तर. त्या कानकोंड्या शिवल्याले मा ऐकच लागीन ना. त्यानं फसवलं ना मला. तो काय भाजरी. आणि तू चबरू नको बरं जास्त. तू या कमळात लाता मारी मी हे सांगून देऊन राहिलो तुले. अशी मग तू शिवलाची बायको. मग मी ह्यात नाही कोणाला पाहिजे. मग हे कोणाला बदत नाही बरं. हे एक तर कोणा वाटी नसतं जात. घेतणार दे ना. मला फसवलं तुम्ही ना दोघे नवरा बायको ना. बाबू गंठ्या जसं शिल्लक चालू नको. हा माणूस पाय तू पाय. मले नको म्हणतात आणू. माया नको रगडा करू, नाही तर तोंड फोडून तू सांगून राहिली आता. राहिली मगापासून भन 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 भन. जास्त चबरून राहिला. शिल्लक चालून राहिला तू. ऐकाच लागेल तुले बी. ऐका लागेल त्या नवऱ्याला ऐका लागेल. काय सांगून राहिले? काय समजून राहिले तुम्हाला? बाबू गंठ्या काय माझून लावलं रे बाबू तुला? चाल बरं घरी चाल बरं. आणि कोणा पाजली तुला दारू एवढी? बुडे त्या पोराला समजून सांग बरं. नाही तर माळीत बी सांगून राहिली. तो काही नाही बकून राहिला. साधून राहिला तो आम्हाला. काय समजून सांगून राहिलो भडवी येतो. तुला तर फसवलं मला. जिंदगीचा सत्यानाश केला तुला. आणि तू समजून सांगायला राहून राहिली का मला? जास्त शिल्लक चालून राहिली का तू? मामाईला काय म्हणून राहिली तू? समजून सांग. समजून सांग काय समजून सांगितलं बाई मला? तुम्ही सत्यानाश केला माय. ए बाबू गंठन जाय रे. साधू नको ना झाले का? काय माणूस असले का तू? जाय भय सुधी झाल्यावर बोल तू माझ्यासोबत काय बोलणं आहे तर. जाय भाई तू पेलाच होता. वर बुडे आले. लवकर घेऊन जाय बापा घरी. जाय भाई ने. चाल बाबू गंठन चाल ना. उठ बाबू उठ. तू म्हणता ना मी येतो त्या बरोबर. पण मी आता पिछाने सोडत रे शिवल्याला पिछाने सोडत. बरं बरं बापा पाहिजे तू त्याले. आता चाल बरं घरी. उठ लवकर चाल घरी. ऐका ना लोकांचं बिनलाजासारखं जसे काही तुम्ही ना घेऊन खाल्ले त्याचे. जरासं काही माणूस काही म्हणत नाही त्याले. तोंडावर एवढं शादून राहिला तो तर काही लाजही वाटत नाही या माणसाने जराशी काही ऐकायच्या बाबतीत. पेला दारू तर मी पेला हो काय? मी चांगला म्हणे प्रयत्न करून राहील. तू मला वाया गमवतो काय? आता तू सांग मला. चोऱ्या माऱ्या करू काय? टाके टाकू काय? मा शांत दिमाग आहे. मला शांत दिमागानं काम करू दे. तू भादर भादर मनात लावू नको. जाय लवकर उठून सटक.
माणसासोबत की नाही काही बोला आपण काही फायदाच नाही ना. डोक्यावर पडेल ना माणूस. आपला ऐकीन का तो माणूस? स्वतःची घालीन मांडी होळी. लवकर तिकडे भनभन लावलं मागं यांना दे ना. मित्र व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा. बरं, दारू पिणं हे वाईट आहे. हे घंटेसारखे हाल होतात. बायको जरा हे सांभाळत जात जा. माझी बायको बी वाया जायला आहे बरं. हां, मित्रांना व्हिडिओसुद्धा पाठवा बरं. व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक सर्वीकडे व्हिडिओ शेअर करा. चला मग मित्रांनो.